तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहताय रेनॉल्ट कायगर फेसलिफ्ट आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। इथे फ्रंट साईडला जर पाहिलं एक नवीन ग्रिल तुम्हाला पाहायला भेटते, नवीन रेनॉल्टचा लोगो आहे, देन बंपर देखील रिवाइज करण्यात आलेला आहे। LED मध्ये तुम्हाला आता फोग लॅम्प देखील या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। इंजिनमध्ये कुठलाही चेंज नाही, 1 लिटरचा टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन, 1 लिटरचं नॅचरल पेट्रोल इंजिन, ऑटो रेन सेन्सिंग वायपर आणि सोबतच जे ऑटोमॅटिक हेडलॅम्प आहे ते देखील गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। 16 इंचचे नवीन अलॉयचे जे डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता। ब्रेक कॅलिपर जर पाहिले रेडमध्ये इथे ऑफर करण्यात आले। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, सो फ्रंट साईडला ओव्हररिंगवरती कॅमेरा देखील देण्यात आलेले आहेत। रिअर प्रोफाईलमध्ये गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो। रिअरने तुम्हाला जास्त काही चेंज नाही हा, बट तुम्ही जर पाहिलं नवीन रेनॉल्टचा लोगो आणि कायगरची जी बॅजिंग आहे ती वेगळी पाहायला भेटते आणि बंपर देखील रिवाइज करण्यात आलेला आहे। बट चेंजेस जर पाहिले, व्हेंटिलेटेड सीट्स आता या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। तर इथे जर पाहिलं व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन्स आहेत ते इथे ॲड करण्यात आलेले आहेत। त्यानंतर वायरलेस चार्जर तुम्हाला इथे मिळून जातो। बाकी थोडंसं जे डॅशबोर्डचं डिझाईन आहे चेंज करण्यात आलेले नवीन जो रेनॉल्टचा लोगो आहे तुम्ही स्टिअरिंगवरती पाहू शकता। रिअरमध्ये जर पाहिलं तर फ्लॅट जो फ्लोर आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। AC वेंज आहे, इथे 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे, बट मला असं वाटत होतं की टाईप C फास्ट चार्जिंगची जी पोर्ट आहे ही असायला पाहिजे होती। पुढे देखील ती नाही आहे, मागे देखील देण्यात आलेली नाही आहे। इथे जर पाहिलं एक आर्मरेस्ट आहे आणि 3 पॉईंट सीट बेल्ट देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातं। सीटची क्वालिटी जर पाहिली ना ती चांगली देण्यात आलेली आहे, बट सनरूफ या गाडीमध्ये मिसिंग आहे।